महालक्ष्मी सरसचं आयोजन बघतोय, पण ज्या पद्धतीनं आपले मंत्री जयकुमार गोरेजी आणि ग्रामविकास विभागाने याला एक अतिशय प्रोफेशनल, अतिशय कॉर्पोरेट अशा पद्धतीचं एक लुक दिलेला आहे, मला असं वाटतं की यामुळे निश्चितच आता एखाद्या जागतिक प्रदर्शनाशी ज्याची तुलना होऊ शकेल असा आमचं महालक्ष्मी सरस प्रदर्शन झालेलं आहे, हे म्हणताना मला अतिशय आनंद होतोय। कोट्यवधी लोक या चळवळीशी महिला जोडल्या गेल्या, अनेक कुटुंब यातनं लाभान्वित झाली आणि अनेक महिलांनी आपल्या स्वतःच्या बळावर आपल्या बचत गटाच्या माध्यमातून आपली उत्पादनं तयार केली, बाजारपेठ मिळवली, ग्राहकांमध्ये आपलं चांगलं नाव तयार केलं आणि त्यातनं बचत गटासोबत आपलं कुटुंबही सक्षम करण्याचं काम हे माननीय मोदीजींना जे अपेक्षित होतं ते आमच्या महिलांनी करून दाखवलं। आमच्या महिलांना कोणी थांबवू शकलेलं नाही आणि दरवेळेस मी इथे येतो इतक्या नवनवीन प्रकारच्या वस्तू मला पाहायला मिळतात आणि मला तर अतिशय आनंद झाला की आमच्या अगदी सर्वसामान्य महिलांपासनं तर ज्यांनी फूड टेक्नॉलॉजीची डिग्री घेतली आहे अशा महिलांपर्यंत आता बचत गटाच्या माध्यमातून केवळ दर्जेदार उत्पादनं नाही, त्याचं उत्तम पॅकिंग, आता लोक मार्केट प्लेसला जातच नाहीत, लोक ऑनलाईन खरेदीच करतात। त्यामुळे त्या स्पर्धेमध्ये टिकण्याकरता आपला प्लॅटफॉर्म आज 1000 वस्तू त्या प्लॅटफॉर्मवर आपण आणलेल्या आहेत, ही खरोखर अतिशय आनंदाची गोष्ट आहे। जयकुमारजीने जे सांगितलं हा आमचा देखील अनुभव आहे। आज वेगवेगळ्या माध्यमातनं 48,000 कोटी रुपयाची कर्ज हे आपण महिला बचत गटांना दिली आहेत, पण त्यातला एकूण एक पैसा वेळेवर परत येतो हे देखील आम्ही अनुभवलेलं आहे। त्यामुळे तुम्हीच असे कस्टमर आहात की ज्याला डोळे मिटून पैसे देता येतात, जे कधी पैसे बुडवत नाहीत। पैशाचा सदुपयोग करणाऱ्या जर कोणी असतील तर समोर बसलेल्या आणि महाराष्ट्रातल्या माझ्या लाडक्या बहिणी आहेत आणि म्हणून यांच्याकरता आम्ही सदैव तुमच्या पाठीशी उभं राहू हा विश्वास तुम्हाला देतो।